सो गुड मॉर्निंग. आणि आता आपण पोचलोय लांजामध्ये. आणि प्रभानवाली गाव आपल्या इथून 10 किलोमीटर आहे ना, 10 किलोमीटर आहे. आणि सकाळी आपण 7:30 वाजता प्रवास चालू केला. अर्धी गाडी मी चालवली, नंतर दादाने घेतली गाडी. पाऊस कुठे भेटला नाही आणि थोडं चुकायला झालं आम्हाला, पण आम्ही आता परफेक्ट टाइमावरती आलोय. आता बाजारपेठेमध्ये थोडा नाश्ता करून घेतलाय, कारण का वरती आपली पूजा आहे. पूजा होईपर्यंत थोडं काहीतरी हवंय पोटामध्ये. तिकडे गेल्यानंतर जो व्ह्यू आहे तो मी आता सांगत नाही तुम्हाला, तिकडे गेल्यानंतर दाखवेल. आणि इथे यायचं मेन कारण माझं मूळ गाव हे आहे लांजा कोरनिंको, हे पप्पांचं गाव. आणि इथे आमच्या पूर्ण फॅमिलीचा गणपती बाप्पा बसतो आणि ते पाळ्या असतात आमच्या. पुढच्या वर्षी आमची पाळी आहे. असं काय नाही, पाळी असली की यायला पाहिजे. जसं आपल्याला म्हणजे जे पाळी असते त्यांना यायलाच लागतं. आणि जसं आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आपण कोणी येऊ शकतो. जसं आपण आलो, वरती गेल्यावरती दाखवतो कसं कसं घरी जायचं, म्हणजे कुठून काय काय करायला लागतं घरी जायला ते बघूया. हाय नमस्ते, कसं काय? मी जतीन पांचा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो JSP ब्लॉग्स मध्ये पुन्हा अधिक. थेट कोरनिंको या गावातनं, तालुका लांजा आणि जिल्हा रत्नागिरी. आता तुम्ही माझ्या मागे बघताय, हा कोरनिंको डॅम आहे. एक 15 वर्षापूर्वी हा डॅम बनला. त्याच्या आधी आमच्या गावामध्ये पाणी टंचाई खूप होती. म्हणजे मे महिना आला की अजिबात ह्या नद्या तुम्ही बघताय हा पूर्णपणे सुकून जायच्या. पण हा पाठी डॅम जो बनलाय, एक 2 ते 3 नद्या एकत्र येऊन हा पूर्ण गावाचा, म्हणजे खूप गावांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे आता पाठी बघताय. आणि या डॅमला कुठचे प्रकारचे दरवाजे नाहीत. एकदा आम्ही गेलेलो, पण कुठच्या ह्याचं पाणी अडवलेलं नाही. ते वर्षाच्या 12 महिने पाणी वाहतच असतं. आणि आता काही एक पाण्याचा प्रॉब्लेम नाही. सो आता आपण आलोय, पोहोचलोय फायनली. आपल्याला जायचंय इथून अजून 20 मिनिटावरती आपलं घर आहे. एक आपल्याला दुसरा रोड पण होता, पण तो रोड अजून परमनंट झाला नाही. आपण रिस्क नाही घेतली. आपण आणली आहे दादाची गाडी. आपला विक्रांत दादा आहे, त्याची आपल्याला गाडी दिली. आपली खरंच पोरं खूप प्रेम आहे. कधी पण बोललं की लगेच एका शब्दावरती आपल्याला देतात. आता इथून 20 मिनिटं आपल्याला चालत जायला लागणार आहे. गाडी इथे कुठे लावणार गाडी? गाडी लावूया. आणि किती ब्रिज पार करून कसं जायला लागतं ते एक वेगळीच मजा आहे ती पण चालायची. आता बरंच काही सुधार झालाय. पूर्वी खूप अवघड रस्ते होते. पहिलं जिथे आपलं जिथे घर आहे त्या दारात पण एक पर्या बोलतो, तिथे आता ब्रिज बनला. पहिला त्या पर्यातनं ज्या प्रेशरनी पाणी येतंय त्या प्रेशर मधून चालत जायला लागायचं. भीती पण तेवढीच वाटायची आणि मजा पण तेवढीच वाटायची जेव्हा आम्ही लहान होतो आणि तिथे पाणी दिसलं की चलो बाय. पाणी बघितलं की काय होतंय की नाही, होता असं भरपूर वेळ चालून आली गाडी. आणि आम्ही मस्त दोघं पण घरातनं एकदम सुंदर, एकदम नटून थटून निघालेलो. अर्धी गाडी मी चालवली. कपड्याचे एकदम वन साईड लागलेले आहेत. आणि एक मूर्ख ड्रायव्हर होता आमच्या बाजूला, त्यांनी जी एक गाडी आणली ओव्हरटेक केला आम्हाला, आणि आमच्या दोघांच्या एका साईडला पूर्णपणे चिखल उडाला. ठीक आहे, आता काय. आता इथे आपली गाडी लावली आणि इथे पहिली वाडी चालू झाली. त्याला मधली वाडी असं नाव आहे. त्या वाडीतनं पुढे अजून एक वाडी येते आणि त्याच्यानंतर आपली वाडी येते. एक ब्रिज झाला, पुढे अजून एक ब्रिज आहे. तो ब्रिज आल्यानंतर मग आपलं गावाचं हे ते चालू होतं. आणि आता आरत्या वगैरे सुरू होते. त्या आरत्यांना आपण फिरूच चालू भेटायला चालू. काय बोलतात, म्हणजे आता आपल्याला काय घ्यायचं असेल ते पण सामान घ्यायला पण एवढ्या लांब यायला लागतं. आता मंडळी भेटायला सुरू झाली. आता होता तोंड फुटला असतं, जास्ती काय नाही. दात आतमध्ये गेले असते. तर हा आलाय दुसरा ब्रिज. म्हणजे आता आपण आपल्या
आपल्या हद्दीमध्ये आपण प्रवेश केला. मम्मा इस पे भी नदी बना है, ब्रिज वरती पण नदी बनली. आणि हे जे मगाशी तुम्हाला धरण दाखवलं त्या धरणाला जॉईंट ही नदी आहे. ही अशी खाली जाते. आम्हाला एक पुढून एक रस्ता आहे, पण आता जो नदीच्या पाण्याचा जोर आहे तो आपण चालून असं पार नाही करू शकत. ते खूप रिस्की आहे. त्यामुळे आपल्याला हा एवढा पल्ला चालत जायला लागतो. तसा दुसरा ऑप्शन आपल्याला तिथून रस्ता पण आहे, पण तो अजून झाला नाही. ते पण आपण रिस्क नाही घेतली. थोडं चालायला लागले तर चालेल. तसं चालायची सवयच आहे आपल्याला इथे, आणि एक वेगळीच मजा इथून चालायची. आणि हे गाव खूप डोंगरांच्या आतमध्ये असल्यामुळे इथे पक्षी प्राणी खूप म्हणजे खूप प्रमाणात आहेत. आपला एक मधला रस्ता आला की तिथे एक मोरांचं घरटच आहे. तर ते दिसलं म्हणजे आपल्याला नशिबात असलं ते आपण बघू. जेव्हा मी इथे होतो लॉकडाऊन नंतर, मी जेव्हा इथे आलेलो तेव्हा एकदा असं सडनली आरतीला निघालेलो आणि 4 ते 5 मोर मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. त्यामुळे फोन वगैरे नव्हता शूट करायला. आता जरा आपल्या पाहुण्यांकडे जाऊया. माझ्या दाढीवरनं ना मला कोण ओळखतच नाही. एवढी वाढली आहे ना, आणि मला ती क्लीन शेव करायला पण नाही ना. नक्की ठेवायची की काढायची हाच विषय पडलाय. मी एवढा मोठा दिसतो या दाढीमध्ये. कमेंट करून सांगा पण. आणि जिसको समझ नहीं आले को इशारा ही काफी है. ठीक है, अभी आप भी सोचो दाढ़ी निकालो कि नहीं. आप बोलोगे तो निकालेंगे. ठीक है, अभी चलते. अभी मम्मा दुसरा गेम झाला इथे. 2दा वाजलाय गाडी. ठीक आहे, आता ठीक आहे, हळू जाऊ. इथे ना असे दगडांवरनं चालत जायला लागतं ऐसा. आणि आता हे सुरू झालंय. हे वाटेतच आपल्याला असं पाणी वाहतं भेटणार. ह्यानी अजून कपडे आपले घालणार. ठीक आहे, चलो. काय खुर्ची आता काय करायची, मारायची. आता 2 मिनिटाच्या ह्याच्यावरती आपलं घर आहे. आणि आता हा जो पाट बघताय तुम्ही वरतून, त्याला पाट नाही बोलताय ना. हा ठीक आहे, पाटच बोलतात. वरतून या डोंगरातनं पाणी येते. आणि आधी ना इथे रस्ता जो होता, आता आपण चालतोय इथे तुम्ही 2 माणसं चालू शकता. आता एवढा 2 ते 3 माणसं म्हणजे एक गाडी जाऊ शकते एवढा रस्ता आहे. पण पहिलं एक माणसासाठीच जागा होती, म्हणजे रस्ता होता याय जायसाठी. त्यात हे पाणी असायचं, जसं मगाशी दाखवलं पाणी कसं वाहतंय तसं. आता समोर आहे आपले घर. आणि मी अजून एक तुम्हाला दाखवेल जिथे आपलं नवीन घर बांधकाम सुरू झालंय, म्हणजे त्या बांधकामाचा पाया झालाय म्हणून ते पण दाखवेल. तिथे पण आपल्याला बघायचंय ते कसं झालंय. एक 3 ते 4 महिनेच झाले त्याचं काम सुरू होऊन, पण पाऊस आल्यानंतर पुढचं काम करता आलं नाही आपल्याला, ते थांबलंय. आणि मगाशीच मला सांगितलं मी तिथे की आपलं हे आता हे समोर वरती घर आहे आपलं. आता व्हिडिओ दिसणार नाही एवढं, पण इथे खाली ही जी नदी वाहते तुम्हाला नदी समजेल. ह्यातनं आधी आम्ही चालत जायचो, पण आता हा ब्रिज बनलाय इथून. तर बऱ्याचशा सोयी सुविधा झाल्यात. त्या मनाने पहिल्या जशा गैरसोय व्हायच्या आता होत नाही. आता दम लागला, एवढा वेळ चालून दम लागला. ही गाडी इथे येते जशी आपली गाडी आली असती, पण आता हा रस्ता आहे तो. ह्या रस्त्यातनं आपण एवढी रिस्क नाही घेतली. ठीक आहे, चलो. फायनली वी हॅव रीच्ड. अरे मम्मा अभी सोबड़ा फुटता था. हे आपल्या कुटुंबात जवळपास 40 जण आहेत. आणि हे घर तुम्ही पाठीमागे सगळं बघताय पूर्ण मातीचं घर आहे अजूनपर्यंत. आणि ही एवढीशी जेवणाची खोली आहे. जेव्हा गणपती बाप्पा येतात तेव्हा इथे सगळं
जे व्हेजिटेरियन जेवण आहे ते सगळं होतं आणि एकेका टायमाला 30-40 जण घरातलीच आमची असतात जेवायला. आता ही काकी माझी शीतल काकी आणि हा माझा काका आहे आणि हे दिस इज आवर मॅन. इथे आम्ही आल्यानंतर तांब्यावर आम्हाला पाणी भेटलं पियाला. ह्या व्यक्तीला बोलता येत नाही, मी जरा हळू बोलतो कारण का बाहेर पूजा चालली आहे. पूजेचं जेवण सगळं काकांनी बनवलंय. काय काय गोबीची भाजी, डाळ आहे तिथे आणि ते भेंडीची भाजी बनवली. काय आहे मनिवेद वैरागी बाबा पुण्या उत्तर अहो आमची नौका लतापत्रांनी भरलेली का नसती उराडी उभा तो निबोलो लागला असे बोले उन्मत्त होऊन संन्यासी मध्ये दादा तू जाऊन सागर. आता सगळी पूजा झाली आणि नैवेद्य दाखवा जावे. 5 काढले हे सगळी दाखवून हे सांगितलं घरच्या आहे घरच्या देवाला आपल्या घरच्या घातलेले आहे त्यांच्या हातून माझ्या हातून जर काही चूक झाली असेल तर ती सगळी पायाखाली घे आणि इथपासून मुंबईपर्यंत गुराढोरात मुला माणसात शिक्षणात व्यवहारात धंद्यात नोकरीत ज्या ज्या चांगल्या संकल्पना असतील त्या पूर्ण करून अखंड घरावर सुखाचा वर्षाव कर महाराजा आणि सांभाळ. बोला सत्यनारायण महाराज गणपती बाप्पा. मनमन माती मनामनाच्या उंगारले भिंती सासूबाईचे पोटी जलामले राम राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं 36 पाने 36 उपाऱ्या तोंडात पिढा बोलू कशी लेख आई बापाची बहीण नाव वसंत अभ्यास करायची अस्तुरी हरिचंद्र सारस करायची. मोठवून दे आई मोठवून दे अशोक मला सिद्धीने लावल्या गजानन देशपांडेचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या वेळी. वा वा छान छान. जरा बाबा दिसते भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी. चला आता आपला घरातला सगळा पूजेचा कार्यक्रम आणि जेवढे मंडळी पूजेला पाया पडायला आलेले ते सगळ्यांना महाप्रसाद देऊन आपण पण खाऊन आता आपल्या या डोंगरावरची 5 घर आहेत आपल्या भावकीची तिथे सगळ्यांना गणपती बाप्पाच्या पाया पडून खाली एक मीटिंग आपल्या वाडीची अटेंड करून आपण पण निघणार कारण का आपल्याला पुढे जाऊन आपली जी पहिली कार्यक्रम आहे तिथे अटेंड करून ती सगळे त्याची मजा घ्यायची. चला आता आपलं सगळं इथलं झालं आणि ज्या कारणासाठी आपण आलेलो बाप्पाला भेटलो आणि सगळी आपली फॅमिली सोडायला तयार नाहीत पण आपण जी गाडी घेऊन आलो ती द्यायची. आणि श्री स्वामी समर्थ. आता हे तुम्हाला एवढंच घर दिसतंय. आता मी तुम्हाला घराची फेरी करून दाखवली पण या एवढ्याशा घरामध्ये एवढी मोठ्या मनाची माणसं आहेत सगळ्यांना दाखवलं. होय होय आणि मोठ्या मनाचा माणूस म्हणजे हा माणूस आमचा मगाशी मी दाखवलं. चलो बाय बाय. चला सगळं आरामात करा. अरे काल पण आवे. बाय बाय. चल चल हो करतो. चला हे हेल्मेट घेतला चलो चल बाय. चला हा हा चल हो करतो. आता थोडं मग अशी जसं मी सांगितलं आपल्या घराचा इथे पाया रचून झालाय तिथे इथून दाखवतो मी किती दिसतंय तुम्हाला. हा चौतारा बांधून झालेला आहे
आणि ह्याच्या पुढे आणि पाठीमागे अजून जागा वाढणार आहे आपली आणि त्याच्यामध्ये बदल करायचे, त्यामुळे थोडंसं काम थांबवलंय आणि पावसामुळे पण काम थांबलेलं आहे. काय कोण आलाय? येईल आणि घुसवेल तो. येणार चला. आणि या पर्याच्यामध्ये पर्याचं आमचं एक वैशिष्ट्य आहे, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही, पण इथे एक कोके म्हणून म्हणतात, शंखामध्ये असतात ते, ह्या फक्त पाण्यामध्ये भेटतात आणि त्याचं ज्या प्रकारे बनवतात त्याचं चव आणि खाण्याची मजाच वेगळी असते. आता बाप्पाच्या पाया पडायला जाऊया. तिथे आपला काका आहे त्याच्या घरी, जिथे जेवढं जाणार आपण तेवढ्यांच्या सगळ्यांच्या घरी जाऊन पाया पडायचं. खरं तर इथून जायची इच्छा नव्हती, कारण का आपल्या घरात बाप्पा बसलाय, परत संध्याकाळी असणारा कार्यक्रम. पण जेव्हा आपलं स्वतःचा खरंच असेल तेव्हा आपण कोणाला तरी सांगून आलंय की बाबा तुझी वस्तू आम्ही एवढ्या एवढ्या टायमासाठी ठेवू आमच्याकडे आणि संध्याकाळी परत करू. तो शब्द आपल्याला पाळायचा आहे. पण आलो, मजा केली. आणि खरं तुम्हाला मोठा प्रश्न होता, हे मूळ गाव दाखवलं माझं आणि 2 आपले घर कशी आहेत ते समजून सांगितलं. आता पाया पडून घ्यायचे. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी कारी नये वा बशी नये वा नाही तर सुसाट आगे. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं या गावामध्ये आमच्या म्हणजे खूप प्राणी, खूप हे खेडेगाव आहे आणि नेचरचं इथे खूप वरदान दिलेलं आहे. तर आमच्या समोरनच आम्ही ड्रायव्हिंग करताना समोर तुम्ही बघाल हा मोर दिसलाय आम्हाला. आणि अरे काय हा यार, बाजूला तिथे हे गाय असून पण त्याला काय हे नाही. खतरनाक ना, एक नंबर यार. चलो आता फायनली आम्ही येऊन पोहोचले आता घराला. इथून बहुतेक तासभराचं अंतर आहे घरी जायला. आणि आम्ही सकाळी जरा येता जाता रोड बघत होतो आम्ही काय कुठे काय केलं. आम्ही ते फेमस वडापाव खायला जो आपण जेव्हा पिकनिकला आलेलो तो आपण दाखवला. आणि पहिला तर मी ह्याला एकच घेतला आणि ह्याला आवडला आणि आता परत ऑर्डर केलं. प्रचंड भूक लागलेली, आम्ही काय केलं तर नाही पण तरी पण भूक लागली वडापावच्या वास. दादा देताय ना वडापाव लवकर? वडापाव एक द्या ना, चहा द्या ना. मग चहा तर द्या, एक द्या. एक खाता की नेता आम्ही इथेच पिता. सगळे काकाच्या आईचा बर्थडे, कितवा बर्थडे? 66वां बर्थडे. आणि वाह काय, ये भी बहुत अच्छा है, ये भी बहुत अच्छा है. बाप्पा बैठे है पीछे और इधर अपने बाप्पा, बहुत अच्छा है. यार